दोघं जण मित्र नोकरीला आहेत, कंपनीमध्ये कामाला जात आहेत. काम करत असताना 15-20 हजार रुपये पगार असेल महिन्याला. आपण जर विचार केला शहराच्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर 15,000 कुठे जातात पत्ता लागत नाही. घरच्यांना वाटतं मुलगा नोकरी करतोय, मुलगा कंपनीत काम करतोय. आई वडिलांना सुद्धा अशा अपेक्षा राहते. एखादा भाऊ जर गावाकडे शेती पाहत असेल तर त्याला सुद्धा अशा अपेक्षा राहते की आपला भाऊ नोकरीला आहे, कंपनीत कामाला जातोय, महिन्याला आपल्याला पैसे पाठवेल. पण दर वेळेला पाहिलं एखादी किरायानं रूम करावी लागते, त्या रूमचं भाडं भरावं लागतं. लाईट बिल असेल त्याचं भाडं भरावं लागतं. त्यामध्ये जर मेस लावलेली असेल तर त्याचे पैसे द्यावे लागतात. आणि घरी देण्यासाठी कधी जर पाहिलं 1,500, 2,000, 3,000 उरले जातात पहा. परत एक महिनाभर नेमकं काय खावं कसं राहावं ही पंचायत त्या मुलाच्या समोर उभी होते. पण रात्रीच्या वेळेला जेव्हा मुलगा सांगतो आता इथून जर गावाकडे जायचं म्हटलं तर खिशात 1 रुपया नाही राहिलेला, जावं कसं. पण त्याचा मित्र त्याला समजावून सांगतो आत्महत्या नाही करायची. अरे सुख दुःखामध्ये नसू दे तुझ्याकडे पैसे, 400-500 रुपये तरी माझ्या खिशात आहेत. गावाकडे जाण्यासाठी 200 रुपये तुला देईल, 200 रुपये मला. तू म्हणे मग पुढे तू कसं करणार? पुढची पुढे पाहून घेऊ. जगायचंही सोबत आणि मरायचंही सोबत.